चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टी मध्ये. आजची गोष्ट आहे हरवलेला छोटा ढग. आकाशात खूप उंच पांढरे निळे ढग राहत होते. त्यांच्यात एक छोटासा गोलमटोल ढग होता. कोको. मोठे ढग जोरदार पाऊस पाडत, मोठ्या सावल्या करत, पण कोको फक्त छोटे छोटे थेंब पाडू शकत असे. तरीही कोको नेहमी आनंदी असे. त्याला आकाशातून पर्वत, नद्या, जंगल बघायला खूप आवडत असे. एके दिवशी कोको इंद्रधनुष्याच्या मागे धावत धावत खूप लांब गेला. थांबून मागे पाहिलं तर अरे, माझे बाकीचे ढग कुठे गेले? कोको घाबरला. तो हरवला होता. आकाशात काळोख होत चाललं होतं. कोको रडू लागला. मी आता घरी कसा जाणार? इतक्यात एक मैत्रीण पक्षी मिया तिथे आली. काय झालं छोटा ढग? ती विचारते. कोको रडत म्हणाला, मी माझ्या ढगांच्या कुटुंबापासून हरवून गेलोय. मिया हसली आणि म्हणाली, काळजी करू नकोस, मला सगळं आकाश माहित आहे. माझ्या मागे ये. कोकोने धैर्य गोळा केलं आणि मियाच्या मागे उडू लागला. रस्त्यात उत्तर वारा जोरात सुटला. कोको घाबरला. मी उडून जाईन की काय? मिया म्हणाली, कोको, तू विचार करतोस त्यापेक्षा जास्त मजबूत आहेस. स्थिर राहा. कोकोने धैर्याने स्वतःला स्थिर ठेवलं. थोड्या वेळात वारा शांत झाला. कोको सुरक्षित होता आणि ते पुढे गेले. चांदण्यांच्या प्रकाशात चमकणारे ढग दिसू लागले. माझं कुटुंब, कोको आनंदाने ओरडला. ढगांनी त्याला मिठी मारली. कोको, आम्ही तुझी काळजी करत होतो, पण तू धाडस दाखवलंस. आम्हाला तुझा अभिमान आहे. कोको हसला. त्याला समजलं, तो लहान असला तरी त्याचं धैर्य मोठं आहे. खरं धैर्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. तर मुलांनो, लक्षात ठेवा, धैर्य आकारावर नाही, मनावर असतं. चिमण्या गोष्टी पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. धन्यवाद.